गाव म्हणजे ते फक्त एखाद्या गावाचं नाव नसतं. गाव म्हणजे असतं तिथलं घर, घराभोवती पसरलेला परिसर, भात शेतीचे हिरवेगार मळे, घराच्या बाजूला उभे असलेले आंबे, फणस, काजू आणि इतर झाडं, आणि स्थानिक भाषेत ज्याला आपण बान म्हणतो तो आपुलकीचा भाग. गाव म्हणजे असते गावातील विहीर, गाव म्हणजे असते गावातील नदी जिच्यात आपण लहानपणी पोहलेलो असतो, उड्या मारलेल्या असतात, पाण्याशी मैत्री केलेली असते. गाव म्हणजे असतात ते सवंगडी ज्याच्या बरोबर आपण खेळलो, हसलो आणि छानपैकी दिवस घालवलेले असतात. गाव म्हणजे असते ती शाळा, शाळेची वाजणारी घंटा आणि त्यावेळचे ते मास्तर आज आठवले तरी मन नकळत भरून येते. गाव म्हणजे असतात तिथली माणसं, आई वडील, भावंड, चुलते चुलत्या, नातेवाईक, शेजारी पाजारी आणि घरातले आजी आजोबा ज्यांच्या मायेने आपलं बालपण घडलेलं असतं. गाव म्हणजे असतो तिथला उत्सव, होळी, गणपती, शिमग्यातील नाच, भारूड, लोककला ज्यात संपूर्ण गाव एकत्र येतं आणि आनंद सोहळ्यांचा होतो. गाव म्हणजे असतो तिथला पाऊस, तिथल्या पावसाच्या मातीचा सुगंध, अंगावर येणारा गार वारा आणि पावसात भिजत खेळलेले ते खेळ. गाव म्हणजे असतात विटी दांडूचे सामने, मोकळ्या मैदानातलं क्रिकेट, मांडावर बसून केलेल्या गप्पा आणि वेळ कधी गेला ते कळत नाही असं आयुष्य. गाव देऊळ, गावातलं जंगल, हवा, पाणी आणि माणसांच्या मनातील माया, जुन्या माणसांच्या आठवणी, त्यांचे अनुभव, त्यांची मायेची भाषा, हे सगळं मिळूनच गाव घडतं. काही लोक विचारतात कशाला पाहिजे गाव, पण खरं सांगायचं तर गाव म्हणजे कशाला पाहिजे की नको हा प्रश्न नसतो. गाव म्हणजे आपलं एक पूर्ण जीवन असतं. आपण शहरात गेलो नोकरीसाठी, शिक्षणासाठी, कधी कधी फक्त तडजोड म्हणून, पण गाव कधीच आपल्यातून गेलेलं नसतं. ते सतत आपल्या आठवणीत असतं, आपल्या जगण्यात असतं. आज सोशल मीडियावरती कोणाच्या तरी गावचे फोटो, व्हिडिओ, रील्स पाहिल्या की आपल्याही गावाच्या आठवणी जाग्या होतात. मन आणि हृदय दोन्ही तिकडेच धाव घेतात. गाव म्हणजे फक्त एक आठवण नाही, गाव म्हणजे एक काळीज आहे जे सतत आपल्या बरोबर असतं. म्हणूनच जगात कुठेही कितीही सुविधा मिळाल्या तरी दुसरीकडे कुठेही न मिळणारा सर्वात जास्त आनंद देणारी जागा म्हणजे एकच असते, आपलं गाव. अशा तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या गावाला मायेने आणि अभिमानाने सलाम.